आपण पाहत आहात एबीपी माझा। उघडा डोळे, बघा नीट। चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सरपंच देशमुखांचा मारेकरी कृष्ण आंधळे फरारच। मस्साजोगचे गावकरी जाब विचारणार। सुप्रिया सुळे उद्या मस्साजोगच्या दौऱ्यावर। नियोजनासाठी आज गावकऱ्यांची बैठक। राजीनामा द्यायचा की नाही मुंडेंनी ठरवावं, अजित पवारांचं वक्तव्य। सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर राजीनामा दिल्याची आठवण। अजित पवारांचं सूचक वक्तव्य। तर टार्गेट ठरू नये याची काळजी घेत असावे, तंधारेंचा खोचक टोला। भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा। म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसांसह जनावरही विश्वास ठेवतात। स्टेटसमधला म्होरक्या कोण? चर्चांना उधाण। महिन्याभराच्या चौकशीनंतर मालेगावात किती बांगलादेशी आढळले? एसआयटीनं स्पष्टीकरण द्यावं। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी। मालेगावकरांना वेठीस धरणाऱ्या एसआयटी विरुद्ध कोर्टात जाण्याचाही इशारा। कोविडमध्ये ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवीवर आरोपीची सावकारी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहताची कबुली। अटल सेतूवरून समुद्रात उडी घेऊन अलिबागच्या शिक्षकाची आत्महत्या। ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यानं उचललं टोकाचं पाऊल। तुळजापूरसारख्या ग्रामीण भागातही ड्रग्जचं लोण। तुळजापूरमध्ये ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोलनाक्यावर अटक। 3 पैकी 2 आरोपी सराईत गुन्हेगार। किल्ले शिवनेरीवर आजपासून जन्मोत्सव। छत्रपतींच्या 395व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर आज, उद्या आणि परवा शिवजन्मोत्सवाचं आयोजन। प्रयागराजच्या 8 रेल्वे स्थानकांपैकी प्रयागराज संगम रेल्वे स्थानक वाढत्या गर्दीमुळे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार। अन्य 7 रेल्वे स्थानकं सुरूच राहणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे